नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण माहिती। PM किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती मार्च महिन्यात 4,000 रुपये जमा करण्यात येणार आहे। याच संदर्भात हा व्हिडिओ आहे। त्याकरता व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला पहिल्या वेळेस आलेल्या असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजना, PM किसान योजना व शेतकऱ्यांबद्दल जी काही योजना येत असते त्याबद्दल आपण लवकरात लवकर अपडेट आपल्या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो। त्याकरता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। राज्यातील PM किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे लाभार्थ्यांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून जो निधी आहे, PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, हा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना अपेक्षा लागली होती की होळीच्या शुभमुहूर्तावर जमा करण्यात येईल, परंतु पैसे जमा झालेले नाही आणि नमोचेही पैसे आलेले नाही। परंतु शेतकरी बांधवांसाठी आनंदाची अशी बातमी आहे की 6 फेब्रुवारीला अंतिम याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि शासनाच्या विविध माहितीनुसार प्रलंबित जे अर्ज होते ते देखील पाहणी पूर्ण झालेली असून नवीन जे शेतकरी आहेत त्यांनी जे ॲप्लिकेशन अर्ज भरलेले होते त्यांची सुद्धा पडताळणी पूर्ण करण्यात आलेली आहे। व पहा, केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की PM किसान योजनेत शेतकऱ्यांचे जे काही घट झालेली होती ती 2019 नंतर जी जमीन खरेदी केली होती व नावावर केलेली होती अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जात नव्हता, परंतु आता 2026 पासून या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून सुद्धा याचा पाठपुरावा करण्यात येत आहे आणि 2019 नंतर जी जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना व जे जमीन नावावर केलेली शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत नव्हता, अशा सुद्धा शेतकऱ्यांना आता हप्ता मिळण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हालाही माहीतच असेल, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वित्त विभागाची मंजुरी 29 जानेवारीला मंजुरी मिळाली आहे। तुम्ही पाहू शकता, राज्य सरकारच्या माध्यमातून वित्त विभागाची ही परवानगी आहे। नमोचा 8वा हप्ता वितरित होण्यासाठी पण पैसे अजूनही खात्यावर जमा झालेले नाही आणि हीच प्रोसेस केंद्र सरकारकडूनही आपल्याला पाहण्यात मिळत आहे। 24 फेब्रुवारीला हे पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती, पण जमा झाले नाही। त्याचबरोबर 3 मार्चला सुद्धा शेतकऱ्यांना अपेक्षा लागली होती की 3 मार्चला होळीच्या मुहूर्तावर पैसे जमा होतील, पण पैसे सुद्धा त्या दिवशी सुद्धा पैसे जमा झालेले नाहीत। पण काळजी करण्याचे कारण नाही, कारण की नमोचा 8वा हप्ता आणि PM किसानचा 22वा हप्ता हा मार्च महिन्यात या हप्त्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। व मार्च महिन्यात नमो शेतकरी योजना व PM किसान योजनेचे जे काही शेतकऱ्यांचे पैसे हप्त्याचे बाकी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना, जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।